नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर कॅप्शनवरून तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल की नेहमी आता पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा या सगळ्यांमध्ये एक समस्या कॉमन असते, ते म्हणजे केस गळण्याची. आणि तीच खूप प्रोडक्ट असे मार्केटमध्ये आहे, ते सुद्धा खूप छान असतात, परंतु काही घरगुती उपाय असे असतात जे आपण केल्याने त्याने आणखी भर होते, की आणखी एक इन्ग्रेडियंट असो की एक प्रोडक्ट असो ॲड ऑन होतं आणि त्याने केस खूप छान होतात. परंतु आता ते काय, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आज आपण हेअर सिरम म्हणजे हेअर ग्रोथ करायसाठी किंवा हेअर गळले नाही पाहिजे किंवा त्याला थोडेसे काळेसर झाले पाहिजे यासाठी किंवा ते टिकावे यासाठी एक सिरम आपण बनवणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मेथड दिसेल. तर आपल्याला करायचं काय आहे, खूप सोपी पद्धत आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणारी आहे. तर आपल्याला घ्यायचे आहे तांदूळ, आणि तांदूळमध्ये असतात अमिनो ॲसिड, जे आपल्या केसांना शायनिंग देण्यासाठी, स्मूथिंग देण्यासाठी खूप छान हेल्प करतं. त्यामुळे आपल्याला ते वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा इन्ग्रेडियंट वापरायचा आहे, तो म्हणजे चायपत्ती. तर चायपत्ती केसांना थोडंसं नॅचरली काळा करण्यासाठी, केसांची मजबूती वाढवण्यासाठी खूप छान हेल्प करतं. त्यामुळे आपल्याला ती वापरायचं आहे. आणि तिसरा इन्ग्रेडियंट तो म्हणजे मेथीचे दाणे. आता मेथी दाणे हे प्रत्येक केसांना इतकं त्याच्यामध्ये प्रोटीन असतं की आपल्या केसांना प्रोटीन जर मिळालं तर आपले केस तुटत नाही, छान जाड राहतात. त्यामुळे आपण यामध्ये मेथी टाकतोय. गरम पाण्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट 2 चम्मच टाकली तरी चालेल आणि छान उकळी येऊ द्यायची, जेणेकरून प्रत्येक गोष्ट ही छान मिक्स होईल. त्यानंतर तुम्हाला ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि कोणतीही मार्केटमध्ये जर स्प्रे बॉटल तुम्हाला मिळत असेल त्यामध्ये ते स्टोअर करायचं. आणि रात्री किंवा तुम्हाला केस धुवायच्या आधी, जर 1 तासाच्या आधी जर तुम्ही पूर्ण केसांना स्प्रे केलं, 3 महिने जरी तुम्ही ही मेथड वापरली तरी तुमचे केस छान घनदाट, गळणार नाही आणि शायनिंग मारेल ती वेगळी गोष्ट, आणि स्मूथनिंग खूप छान प्रकारे होईल. आणि याला तुम्ही प्रत्येक वेळी आणि असंही नाही, याच्यामध्ये कोणते असा इन्ग्रेडियंट नाही जो तुमच्या केसांना खराब करेल. तुम्ही रात्री लावलं तरी चालेल. छान स्प्रे करायचं, मालिश करायची, आणि जर तुम्हाला केस धुवायचे असेल तर तुम्ही धुवू शकता. याने तुमच्या केसांना खूप प्रोटीन मिळेल, अगदी शायनिंगसुद्धा मिळेल. तुमचे केस जे गळत होते ते गळणार नाही. तुमच्या केसांना एक बाह्य स्वरूपी जे प्रोटीन पाहिजे असते ते सुद्धा यातून मिळेल. आणि प्रत्येक ज्याही गोष्टी आपण वापरलेल्या त्या आपल्या किचनमधल्या, त्यामुळे कुठेही आपल्याला बाहेरून काही आणायची गरज नाही. पण याने तो इफेक्ट खूप सुंदर मिळणार आहे. तर आय होप तुम्ही हा सिरम नक्की करून बघा आणि तुम्हाला काय याचे फायदे जाणवले किंवा तुम्हाला काय फरक पडला का, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा सिरम जर किती वेळ टिकत असेल हे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर साधारण तुम्ही 15-20 दिवस अगदी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. त्याला काहीही होणार नाही. किंवा तुमच्या गरजेनुसार क्वांटिटी जर तुम्ही बनवत असाल तेही चालेल, पण साधारण 15-20 दिवस याला काही होणार नाही. फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि तुम्हाला वाटेल तसं यूज करा. तर आय होप तुम्हाला हा जो मी एक छान घरगुती सिरम सांगितला आहे आणि तो जो मी यूज करत असाल, असे मला नक्की इच्छा आहे की तुम्ही एकदा तरी हा यूज करून बघा. तर आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला मिळते एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.